काय होईल ही भीती, हे टेन्शन, ही काळजी आपल्या सर्वांच्याच मनात होती. पण आता तुम्ही मला सांगा की बाळासाहेब आंबेडकर 7 दिवस विश्रांतीसाठी घरी होते, त्यांच्या अँजिओप्लास्टी नंतर, त्यांच्या सर्जरी नंतर, आणि 4 दिवस त्याच्या आधी हॉस्पिटलमध्ये होते. तर आता तब्बल 11 दिवस बाळासाहेब आंबेडकर हे हॉस्पिटल घरी म्हणून प्रचाराच्या बाहेर होते. पण तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार हा कमी पडताना दिसला का? कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार थंडवताना दिसला का? इकडच्या आपल्या पोरांची कुठेही धमक कमी होताना दिसली का? वंचितच्या कार्यकर्त्याचा कुठेही दरारा कमी होताना दिसला का? आणि ही ताकद आहे इकडच्या स्वाभिमानी आंबेडकरवादी चळवळीची, ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची. आणि त्याच पद्धतीने आपण कामाला लागलो की इकडचा प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीने पेटला होता की जी लढाई इकडच्या वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली होती, ती लढाई जिंकण्यासाठी, ती लढाई संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आहे आणि त्याच्यात ताकद सुद्धा आहे. हे आपण इकडच्या तमाम प्रस्थापितांना मागच्या 2 आठवड्यात दाखवून दिलं होतं. आणि मित्रांनो, माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती, माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेबांना डॉक्टरांनी सांगितले की जास्त फिरू नका, तब्येतीची काळजी घ्या, प्रवास कमी करा, 10 मिनिटांहून जास्त भाषण करू नका. आणि जी लोहा कंधारमध्ये आपली सभा होती बाळासाहेबांची, ती त्याच्यामुळे होऊ नाही शकली. पण तरी माझ्या इकडच्या तमाम कार्यकर्त्यांना, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मतदारांना, या आंबेडकरवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आणि या आरक्षण वाचवण्याच्या आरक्षणवादी चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी ही विनंती आहे की आता ह्या पुढे या चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा बाळासाहेब आंबेडकर, आणि इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे या भूमिकेमध्ये जाऊन आपल्याला आपला गड, किल्ला, मतदारसंघ राखून ठेवायचा आहे. आणि नुसताच राखून नाही ठेवायचा, तर आपल्याला लोहा कांधार कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकरांसाठी जिंकून द्यायचं. आणि मित्रांनो, मला एका गोष्टीची खंत पण वाटते, आणि खंत वाटण्यापेक्षा मला त्या गोष्टीचा राग पण येतो. आणि ती अशी की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, बऱ्याच लोकांना खुशी झाली होती. बरेच लोक खूप सळसळू लागलेले की आता आपला रस्ता साफ झाला, आता आपला रस्ता मोकळा झाला, बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये गेले, तर आता आपण निवांत आपलं काम करू शकतो आणि इकडे वंचितांना दाबून परत प्रस्थापितांची मक्तेदारी यांच्या डोक्यावर राखू शकतो. पण ह्या बाणपुळांना मला एक गोष्ट सांगायची, प्रथम आणि एक गोष्ट सांगायची की बाळासाहेब आंबेडकर परत ताकदीने प्रचाराला उतरलेले आहेत. आजच बाळासाहेब आंबेडकरांच्या दिवसाच्या 7 सभा झाल्यात आणि त्यांची शेवटची सभा आता चालू आहे. आणि जरी बाळासाहेब आंबेडकर लोहा कांधारमध्ये नाही येऊ शकले, तरी मला आपल्या सर्वांना हे आवर्जून सांगायचंय की वंचित बहुजन आघाडीच्या 2024च्या समाप्तीची सभा ही आपल्या जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये होणार आहे. आणि आपण इकडच्या तमाम प्रस्थापितांना ज्यांनी अपप्रचार केला, ज्यांनी बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना दर रोखली, या तमाम प्रस्थापितांना एकच गोष्ट सांगून देऊ की जरी बाळासाहेब आंबेडकर लोहा कांधार बघायला, लोहा कांधारची लोक हे नांदेडमध्ये जरूर जाऊ शकतील. तुम्ही सांगा, जाणार की नाही नांदेडला? जाणार की नाही नांदेडला? मग आता 17 तारखेला नांदेडमध्ये आपल्याला अशी ऐतिहासिक सभा गाजवून दाखवायची, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, पण 5 दाखवायचे की जेव्हा वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेबांची सभा नांदेडमध्ये होते, तेव्हा त्या सभेचे हादरे फक्त नांदेडमध्ये नाही, मराठवाड्यामध्ये नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रभर जातील आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीटा महाराष्ट्रभर येतील. आणि याचंच उदाहरण घेऊन मला आपल्याला सांगायचं की आपल्याच मतदारसंघामध्ये काही लोक आहेत, काही लोक जे लय फसवेगिरी करतात,
त्या लोकांनी एक अपप्रचार चालू केला बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना की मी बाळासाहेबांना भेटूवर आलो आणि बाळासाहेबांनी मलाच पाठिंबा दिलाय आणि माझी जी शिवाभाऊंबरोबरची लढाई आहे ती मैत्रीपूर्वक लढाई आहे. ऐकलं की नाही हा आपण प्रचार? आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये असताना, बाळासाहेब आंबेडकर घरी विश्रांती घेत असताना कोणाला तरी भेटू देत होतो का आपण? इकडे आपल्या सर्वांबरोबर राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे उपाध्यक्ष असे सर्वजित दादा आहेत. सर्वजित दादा, तुम्हाला तरी भेटू दिलेलं का बाळासाहेबांना? बिलकुल नाही, कोणालाच नाही भेटू दिलं. पण तरी इकडे काही खोटी लोक आहेत जे म्हणतात की मी बाळासाहेबांना भेटून आलो आणि बाळासाहेबांनी मला पाठिंबा दिलेला आहे. ही लोक आपल्याला माहिती आहेत बॅटच्या निशाणीवरती लढतायत, माहिती की नाही? आता आपल्या सर्वांना नुसती एक गोष्ट करायची. सर्वात पहिले मी आपल्या सर्वांना सांगतो की ह्याचा प्रचार सर्रास खोटा आहे. सर्रासर खोटं बोलून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत. वंचित बहुजन आघाडीने कोणालाही पाठिंबा लोहा कांदारमध्ये दिला नाहीये. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे शिवाभाऊ नरंगळे आहेत आणि लोहा कांदारचे उद्याचे होणारे आमदार सुद्धा शिवाभाऊ नरंगळेच आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मैत्रीपूर्वक लढाई ही वंचितांमध्ये नसते. मैत्रीपूर्वक लढाई कुठे होते सांगतो तुम्हाला. जे तुमच्याचकडे चिखलीकर साहेब आणि शिंदेताई हे एकमेकांशी भाऊ बहीण लढून मैत्रीपूर्वक लढत करतात. नांदेडमध्ये मोहन आंबर्डे काँग्रेसकडनं नांदेड दक्षिणला, तर त्यांचेच मोठे भाऊ संतू आंबर्डे हे लोकसभेला भाजपकडनं. ही मैत्रीपूर्वक लढत. इतक्या वर्षानंतर अब्दुल सत्तारांना नांदेड उत्तरचं तिकीट मिळालं. एका मुसलमानांना काँग्रेसने तिकीट दिलं, पण त्याच मुसलमानाला पाडायला तिकडे मैत्रीपूर्वक लढाईच्या नावाखाली उबाटांनी डगबाईंना उभं केलं. आता ही मैत्रीपूर्वक लढत जी चालते ही चालते इकडच्या वंचितांना पाडायला आणि हे प्रस्थापितांचं नाटक असतं मैत्रीपूर्वक लढत. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की ही मैत्रीपूर्वक लढतची फालतूगिरी वंचित बहुजन आघाडीमध्ये चालत नाही. आम्ही उतरतो मैदानामध्ये तर पूर्ण तयारीने, आम्ही उतरतो मैदानामध्ये तर जिंकण्यासाठी. आणि जेव्हा इकडचा वंचितचा उमेदवार शिवाभाऊंसारखा उतरतो मैदानात तेव्हा समोरच्याचा सुपडा साफ केल्याशिवाय परत घरी नाही जात. तेवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की अपप्रचाराला बळी नका पडू. आपल्या आजूबाजूची गर्दी बघा, एक मिनिट फक्त आपल्या आजूबाजूची गर्दी बघा जी शिवा नरंगळेंसाठी तिकडे उपस्थित आहे. आणि तुम्ही मला सांगा की एवढी गर्दी शिवाभाऊंसाठी येत असताना जिंकणारी सीट आपण टाकून देऊ का? हो. शिवाभाऊ आमदार असताना उघड फुकटचा कोणाला फालतू पाठिंबा देऊ का? आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की या अपप्रचाराला बळी नका पडू. आणि हे जे बॅटवाले आहेत, हे बॅटवाले परत खोटा प्रचार करायला आले तर सरळ त्यांना गुगली टाकून त्यांची विकेट आउट करा. आणि इकडच्या तमाम बहुजनांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी आतापर्यंत इकडचे तमाम पक्ष ट्राय करून बघितले, पण आपल्या ताटात काही पडलं का? आपल्या ताटात काही पडलं का? नाही. इकडच्या प्रस्थापित मराठ्यांनी सगळं उपभोगले. इकडच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, दूध डेऱ्या, बँका, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, ग्रामसेवक, सरपंच सगळं ह्यांच्या घरी होतं. पण आपला ह्यांनी विकास होऊ दिला का? तुमचा विकास होऊ दिला का? इकडच्या बहुजनांचा उद्धार होऊ दिला का? घराला पाणी आलं नाही. इकडे तुम्हाला घराला शिक्षणाला चांगली संस्था मिळाली नाही. आरोग्य केंद्र आले नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये, प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये जाणं बंद म्हणजे बंद. कारण आपण सर्वांनी बघितलंय इतके दिवस आपण लाईन टाकून उभे होतो यांच्या खानावळीमध्ये. आपल्या ताटात काही पडलं का? नाही.
आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्यांच्याकडे लाईन लावून आपल्या ताटात काही पडत नाही आपल्याला माहिती आहे, तर ह्यांच्याकडे लाईनी लावण्यापेक्षा आपण ह्यांच्याहून मोठी एक ह्यांच्याहून दुप्पट मोठी एक वंचितांची खानावळ उभी करून टाकूया. आणि या खानावळीमध्ये आपण विचार करा, या खानावळीमध्ये आपण विचार करा, ही खानावळ आपल्याच मालकीची आहे. तिकडे खानावळ आपल्याच मालकीची आहे. ताट आपलं, जेवण आपलं, अन्न आपलं, चूल आपली, वाढपी आपला, आचारी आपला आणि बोकड शिजणारा सुद्धा आपलंच. मग आता जर तुम्ही विचार करून बघा, जर आपलीच खानावळ असली, आपलंच ताट असलं, आपलीच प्लेट असली, आपलेच वाढपी आणि आचारी असले, आपलंच बोकड असलं आणि आपल्याच बापाची खानावळ असली, तर आपण उपाशी राहू का कधी? अजिबात नाही. आणि तुम्हाला थोडक्यात मुद्दा सांगतो, आपलं ताट म्हणजे आपला मतदारसंघ लोहा कंधार, आपलं जेवण म्हणजे आपलं मत, आपले आचारी आणि वाढपी म्हणजे आपले उमेदवार शिवाभाऊ नरंगळे, आणि आपली खानावळ म्हणजे आपल्या हक्काचा पक्ष वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून मी तमाम बहुजनांना ही विनंती करतो की आता अजून कुठे न जाता आपल्या स्वतःच्या हक्काचा पक्ष आलाय आणि आपल्या हक्काच्या पक्षामध्ये आपण या, आमच्या खानावळीत या आणि तिकडच्या वंचितांना बहुजनांना कधी उपाशी राहायला लागणार नाही हे आश्वासन मी तुम्हा सर्वांना देतो. दुसऱ्या बाजूला मला एक लिंगायत समाजाला विनंती करायची, आवाहन करायचं की मागच्या वेळेस शिवाभाऊ नरंगळे यांना 40,000 मतदान पडलं होतं. कोणत्याही बहुजनाला 40,000 मतदान पडलं नव्हतं. आणि आज जर आपण इकडे बघितलं तर अविनाशदादा भोसीकर हे लोकसभेला, डॉक्टर विभूते हे नायगावमधनं आणि शिव नरंगळे हे लोहार कंधारमधनं लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. आणि अति मला तमाम लिंगायत समाजाला विनंती आहे की आता आपण आपल्याच घरातल्या पोराच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि जाता जाता मी एक संदेश देऊ इच्छितो इकडच्या मुसलमान समाजाला कि हमने जिंदगी भर कांग्रेस का चलाया, हमने जिंदगी भर पंजा चलाया, लेकिन पंजाब ने कभी कांग्रेस को चलाया क्या? पंजा ने कभी किसी मुसलमान को चलाया क्या? नहीं. और इसीलिए मैं आप सभी से गुजारिश करता हूं कि पिछले 5 साल से एक ऐसी पॉलिटिकल पार्टी है जो हमेशा हर वक्त आपके साथ रही है. एनआरसी सीए का मसला हो, मॉब लिंचिंग का मसला हो, हेट स्पीचेस का मसला हो, आसिफा का मसला हो, हमारे नौजवानों को टीपू सुल्तान और औरंगजेब के स्टेटस रख के अरेस्ट करने का मसला हो, वंचित बहुजन आघाड़ी ही ऐसी अकेली पार्टी है जो आपके साथ हमेशा खड़ी रही है. हम डरते नहीं है किसी से बाप से डरते नहीं हम. हमारे स्टेजों पे टीपू सुल्तान के फोटो लगते, हमारे स्टेज पे टीपू सुल्तान के फोटो लगते, हमारे रैली में नारे तकबीर के नारे लगते, और हमारे सदर ऐसे है बाबा साहब अम्बेडकर जो औरंगजेब के सदर पे जाके मजर पे जाके चद्दर चढ़ाते हैं. और इसीलिए मैं यहाँ के तमाम मुसलमान भाइयों के साथ कहना चाहूंगा कि एक तरफ अजीत पवार है जो बीजेपी के साथ है, दूसरी तरफ उबाटा है जो कभी भी बीजेपी के साथ जा सकते हैं, और एक दूसरी तरफ वंचित बहुजन आघाड़ी है जो हमेशा हर वक्त आपके मुश्किल वक्त में आपके साथ खड़ी रही है. और इसीलिए मैं आप सभी के साथ, आप सभी को यही गुजारिश करना चाहूंगा, दरख्वास्त करना चाहूंगा कि आज वंचित बहुजन आघाड़ी मुसलमानों की अपनी खुद की हक की पार्टी बन के आ गई है. आप एक बार हमको अपना के देख लो, कभी भी वापस दूर नहीं जाओगे, ये मैं आपको गॅरंटी देता. आणि जाता जाता मला नुसतं म्हणायचंय की लोहा कांधारचा आपल्याला जो गेल्या काही वर्षामध्ये विकास पाहिजे होता तो विकास आपल्याला होताना दिसत नाही. याच लाईनीमध्ये कितीतरी दुकानं होती जी बंद पडली, बुलडोझरनी पाडण्यात आली आणि त्या दुकानदारांना ना मोबदला मिळाला ना त्या दुकानांचं पुनर्वसन केलं. त्याचबरोबर या आपल्या कंधारमध्ये हाजी सरवरे मखदूम म्हणून एक दर्गा आहे. शिवाभाऊ नरंगळे निवडून आले तर त्या दर्ग्याला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याचं काम शिवाभाऊ नरंगळे करतील. इकडच्या नवीन दुकानांचं काम करायचं शिवाभाऊ नरंगळे करतील. इकडच्या तमाम ओबीसीच्या शासकीय ज्या रिक्त जागा आहेत त्या जागा भरून द्यायचं काम शिवाभाऊ नरंगळे करतील.
शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळवून द्यायचं काम हे शिवाभाऊ नरवणे करतील. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की प्रस्थापित महालातल्या राहणाऱ्या माणसाला नाही, तुमच्या बरोबर गावगाड्यातल्या राहणाऱ्या माणसाला, ज्यांनी तुमच्या सर्वांच्या ज्या समस्या आहेत त्याच आमच्या उमेदवारांनी आयुष्यभर भोगल्या. आणि इकडे कोणीही आसमानामधनं, महालामधनं, मर्सिडीज मधनं, विमानामधनं येऊन तुम्हाला वाचवणार नाहीये. आपल्याच लोहा कांदारचा हा भूमिपुत्र शिवाभाऊ नरंगे हाच आपली विकास करू शकेल. एवढं मी आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान, शरणू शरणार्थी, खुदा हाफिज. आणि जाता जाता फक्त आपल्याला एक नारा देतो, माझी साथ द्यायची. आपली निशाणी, आपली